तिन्ही काळातील श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन। या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना ज्या महामानवांनी घडवलं असे ते महापुरुष ज्यांनी आजचा हा दिवस या भारतामध्ये घडवला धम्मदीक्षेचा, आणि तुमच्या आमच्यावरच नाही तर संपूर्ण देशावर त्यांनी उपकार केले। या भारत देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनर्जीवन करून केवळ बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांवरच उपकार नाही तर या देशावर उपकार ज्यांनी केले असे ते युगंधर युगपुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची अर्धांगिनी त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन। आज धम्मदीक्षा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 22 प्रतिज्ञेमध्ये आपण प्रतिज्ञा केली की माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। हा नवा जन्म होत आहे म्हणजे यापूर्वीचं जे जीवन आहे ते जीवन जिवंत असून हे मेल्यासारखं होतं, अपमानाचं, दारिद्र्याचं। तर असं जगणं हे मृत्यूच्या समान होतं। परंतु भगवान बुद्धाचा जो धम्म आहे या धम्मामध्ये समानता आहे, सन्मान आहे, आणि म्हणून हे असं जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे प्रतिज्ञा दिलेली आहे की मी माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। तर आज 1956 पासून आपण बौद्ध झालेलो आहोत। आपण धम्माची दीक्षा घेतलेली आहे। परंतु या प्रसंगाने आवर्जून सांगावंसं वाटते की जसं भगवान बुद्ध म्हणतात, न जच्चा होती वत्सलो न जच्चा होती ब्राह्मणो कम मानंग होती वत्सलो कम मानंग होती ब्राह्मणो। जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही आणि जन्माने कोणीही शूद्र होत नाही, तर माणूस कर्माने ब्राह्मण ठरतो आणि कर्मानेच शूद्र ठरतो। जर हे खरं असेल तर हे सुद्धा खरं आहे की जन्माने कोणीही बौद्ध होत नाही। बौद्ध व्यक्तीच्या पोटी जन्म झाला म्हणून कोणीही बौद्ध असू शकत नाही। तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कर्माने बौद्ध व्हावं लागेल। आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी लागेल। जे नवीन मुलं, म्हणजे आपण दीक्षा घेतलेली आहे, जे नवीन मुलं असतात त्या मुलांना, आपल्या घरातल्या मुलांना आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी लागेल, त्याला धम्म शिकवावा लागेल, आणि त्याच्या जीवनामध्ये जेव्हा धम्म उतरेल तर तो खऱ्या अर्थाने तेव्हा बौद्ध असेल। कर्माने माणूस बौद्ध ठरेल, केवळ जन्माने व्यक्ती बौद्ध होत नाही। टीशीवर बौद्ध लिहिलं असलं, कास्ट सर्टिफिकेटवर बौद्ध असणं म्हणजे व्यक्ती बौद्ध नाही, तर तो विचाराने बौद्ध होणे अत्यंत आवश्यक आहे। आणि जसा विचाराने बौद्ध होणं आवश्यक आहे तसा आचरणाने सुद्धा बौद्ध होणे अत्यंत आवश्यक आहे। आज आपण पाहतो की स्वतःला आंबेडकरी विचाराचे म्हणून घेणारे अनेक लोकसुद्धा विहाराकडे पाठ फिरवताना दिसतात, धम्म मार्गाकडे पाठ फिरवताना दिसतात। त्यांना असं वाटते की यामध्ये काहीही असं तथ्य नाही। परंतु बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान, जे जगद्विख्यात विद्वान आहेत, अशा बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा समजलं की या धर्मामध्ये राहून आपलं काही खरं नाही, इथे आपल्या समाजाचा उद्धार होणार नाही, आणि म्हणून तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली की मी जन्म माझ्या हाती नव्हता परंतु मृत्यू माझ्या हातात आहे। आणि म्हणून त्यांनी
येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली, हे सगळं आपल्याला माहीत आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म त्यागला, पण जगामध्ये विद्वान असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म त्यागल्यानंतर खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी निधर्मी राहायला पाहिजे होतं, कोणताच धर्म स्वीकारायला नव्हता पाहिजेत. मग बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीला सुद्धा असं वाटलं नाही की आपण निधर्मी राहावं. हा धर्म आपल्यासाठी कुचकामी आहे, तो धर्म आपण सोडला, तो आपण त्यागला. मग आता आपण कोणत्याच धर्माचं न राहता फक्त आपली आर्थिक उन्नती करून घ्यायची, आपली भौतिक उन्नती करून घ्यायची, असं बाबासाहेबांनी सुद्धा ठरवलं नाही. कारण बाबासाहेबांचे सुद्धा विचार असेच होते की माणसाला मन आहे आणि याच्या विकासासाठी माणसाला एक जगण्याचा चांगला मार्ग आवश्यक आहे, आणि तो मार्ग म्हणजे भगवान बुद्धाचा मार्ग आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान सुद्धा त्यांना सुद्धा धम्माची गरज वाटली. परंतु आज मात्र युवा वर्ग हा धम्मापासून भरकटतो आहे, चंगळवादाचं जीवन जगतो आहे. त्यांना असं वाटते की आर्थिक उन्नती हे सर्व काही आहे. असं आजच्या युवा पिढीला, सुशिक्षितांना, नोकरदार वर्गाला खास करून असं वाटत राहते की आपली आर्थिक भरभराट हेच आपलं जीवन आहे. असं जर वाटलं असतं तर बाबासाहेब आंबेडकर तर कितीतरी आर्थिक भरभराट करू शकले असते. परंतु माणसाच्या मनाला चांगल्या विचाराच्या खाद्याची सुद्धा गरज असते, सुसंस्काराची सुद्धा गरज असते. आणि म्हणून केवळ आर्थिक भरभराटीने साध्य होणार नाही. हे तर कार्ल मार्क्स सुद्धा म्हणाला होता की त्याला आर्थिक भरभराट पाहिजे होती. परंतु कार्ल मार्क्स आणि बुद्ध या दोघांच्या विचारामध्ये मात्र खूप असे तफावत आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की या जगातल्या माणसाची पिळवणूक होत आहे, तो दारिद्र्यामध्ये जगत आहे. कोण? जो कष्टकरी समाज आहे, जो कामगार वर्ग आहे. त्याला इथे साम्यवाद हवा होता. त्या कार्ल मार्क्सला मजुरांचं राज्य हवं होतं, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांचं राज्य त्याला हवं होतं. त्याचे असे विचार होते की हा कारखान्यामध्ये जो काम करणारा मजूर आहे तो कष्ट करतो आणि त्याच्या कष्टातून जो नफा मिळतो तो मात्र एखाद्या खाजगी व्यक्तीला मिळतो, त्या कारखान्याच्या मालकाला मिळतो. तर तो नफा त्या कारखान्याच्या मालकाला न मिळता त्याचा नफा हा मजुराला मिळाला पाहिजे आणि मजुरांचं राज्य निर्माण झालं पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि मग हे मजुरांचं राज्य निर्माण करण्यासाठी वेळ प्रसंगी रक्तपात जरी झाला तरी चालेल असं त्या कार्ल मार्क्सची विचारसरणी होती, असं त्याला वाटत होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सपेक्षाही या जगाला बुद्धाच्या विचाराची गरज असल्याचं सांगितलं. कार्ल मार्क्स आणि बुद्ध, कार्ल मार्क्सच्या कित्येक वर्षपूर्वी, शेकडो वर्षापूर्वी भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे? कार्ल मार्क्स सांगतो की या जगामध्ये पिळवणूक होत आहे आणि बुद्ध सांगतात की या जगामध्ये दुःख आहे. दोघांची शिकवण, दोघांचं ही सार एक आहे. कार्ल मार्क्स सांगतो की जगामध्ये पिळवणूक होत आहे. कोण पिळवणूक करत आहे? कोणाची करत आहे? तर जे मालक आहेत ते कामगारांची पिळवणूक करत आहेत. त्याने पिळवणूक हा शब्द वापरला आणि बुद्धाने पिळवणूक या शब्दाच्या ऐवजी दुःख हा शब्द वापरला. बुद्ध म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, पण केवळ दुःख आहे हे सांगून भगवान बुद्ध थांबले नाही, तर दुःख दूर करण्याचा मार्गसुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. या दुःखाचे निरनिराळे कारणंसुद्धा बुद्धाने सांगितलेले आहेत. ते जीवनमरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होणे हा जो विचार आहे, या विचारापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दारिद्र्य यामुळे या जगातला माणूस अधिक दुःखी आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्स
आणि बुद्ध या दोघांनाही माणसाचं जे दुःख आहे हा यांचा दोघांचाही केंद्रबिंदू आहे। परंतु हे दुःख नष्ट करण्याचे जे उपाय आहेत त्यामध्ये मात्र कार्ल मार्क्स आणि बुद्ध या दोघांनीही वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत। कार्ल मार्क्स सांगतो की तुमचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मार्गाने रक्तपात केला तरी चालतो, परंतु बुद्ध सांगतात की माणसाचं जे मन आहे हे बदलू शकते, ते परिवर्तनशील आहे आणि म्हणून आपण माणसाच्या मनाला परिवर्तित करून या जगामध्ये बदल घडवला पाहिजे, या जगातील लोकांचं दुःख नष्ट केलं पाहिजे। हा बुद्धाचा मार्ग आहे। एकदा बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माच्या अभ्यासासाठी सिलोनला गेले होते आणि त्या सिलोनला असताना तिथल्या एका खेड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पर्टिक्युलर धम्माचा अभ्यास करण्यासाठी सिलोनला गेले होते आणि सिलोनला गेल्यानंतर तिथल्या एका खेड्यामध्ये खेड्याची पुनर्रचना सुरू होती, म्हणजे गावाची पुनर्रचना, रस्ते कसे असावेत नाही का, अशी पुनर्रचना करण्याचं काम सुरू होतं। आणि मग त्या खेड्यातल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना ते दाखवलं की चला साहेब, आमच्या खेड्यांमध्ये खेड्याची पुनर्रचना कशी होते ते पहा। तर बाबासाहेब ते पाहत होते, तर ते खेड्याची पुनर्रचना करणारी एक कमिटी होती। त्या कमिटीचे लोक काय करत होते की रस्त्याची आखणी करत होते, एक दोरी घेऊन निशाणी करत होते आणि सरळ असे रस्ते आखत होते। हे सरळ रस्ते आखत असताना अनेक लोकांचे घरं मध्ये येत होते, कोणाचे दरवाजे, कोणाच्या भिंती, कोणाचे दारं त्यांच्या रस्त्याच्या त्या दोरीच्या मध्ये येत होते। तर तेव्हा ज्यांचे ज्यांचे घरं त्या रस्त्यामध्ये येत होते ते लोक सहज रस्ता करण्यासाठी आपले घरं मोडत होते आणि तेवढी जागा त्या रस्त्याला नवीन रस्ता तयार करण्यासाठी, वाढीव रस्ता तयार करण्यासाठी देत असत, सरळ रस्ता तयार करण्यासाठी देत असत। जेव्हा हे बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं तर तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिल्यानंतर त्या कमिटीच्या लोकांना विचारलं की हे या लोकांच्या जमिनी तुम्ही घेत आहात सरळ रस्ता करण्यासाठी, या गावाची पुनर्रचना करण्यासाठी, तर या लोकांची जागा तुम्ही घेत आहात, तर या जागेच्या मोबदल्यात त्यांना देण्यासाठी तुमच्या कमिटीकडे खूप सारा पैसा असेल, म्हणून तुम्ही ते जागा घेऊ शकता। तर ते म्हणाले नाही, आम्ही इथे इथला कोणताही व्यक्ती त्याची जागा रस्त्यासाठी जाते म्हणून पैसा मागत नाही। बाबासाहेब म्हणाले की आमच्याकडे जर समजा अशी पुनर्रचना होत असेल, एखादा रस्ता जात असेल, तर त्यासाठी शासनाकडून फार मोठी रक्कम आम्ही लोक घेतो, आमच्या देशामध्ये घेतल्या जाते, तशी तरतूद आमच्याकडे आहे। परंतु इथे मात्र एकही व्यक्ती त्या रस्त्यासाठी आपल्या घराची जागा देतात, पण एकही व्यक्ती पैसे का मागत नाही, याचा मोबदला का मागत नाही। तर त्या सिलोनचे लोक सांगतात की बाबासाहेब, इथले लोक हे भगवान बुद्धाचे उपासक आहेत, ते दानाला अधिक महत्त्व देतात, आणि ते आपल्या मनामध्ये आनंद व्यक्त करतात की माझ्या या घराची एवढीशी जागा गेल्याने हा रस्ता सरळ होत आहे, लोकांच्या जीवनाला आनंद मिळत आहे, लोकांचं जीवन सुखमय होत आहे केवळ आपल्या छोट्याशा जागेमुळे। तर काय हरकत आहे आपली जागा गेली तर, आपल्या घराचा कोपरा गेला तर, अशी या लोकांच्या मनाची अवस्था झालेली आहे। बाबासाहेब म्हणतात की ही अवस्था यांच्या मनाची का झालेली आहे की एकदम स्वखुशीने हे जागा देतात। तर त्या लोकांनी सांगितलं, कारण हे बुद्धाचे उपासक आहेत, यांच्या मनाची अशी चेतना झालेली आहे की हे आनंदाने आणि खुशीने सार्वजनिक हितासाठी आपली स्वतःची मालमत्ता द्यायला तयार होतात। तर बाबासाहेबांना ते पाहून फार आनंद होते।
म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की कार्ल मार्क्स म्हणतो की तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही रक्तपात केला तरी चालतो, परंतु बाबासाहेब बुद्ध असं म्हणतात की माणसाच्या मनामध्ये बदल होऊ शकतो आणि तो बदल बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सिलोन देशामध्ये पाहिला. लोक आपली संपत्ती द्यायला तयार होतात केवळ आणि केवळ कशामुळे? त्यांच्या मतामध्ये परिवर्तन झाल्यामुळे. बुद्ध सांगतात की माणसाचं मत परिवर्तन होऊ शकते, या जगामध्ये अहिंसा नांदू शकते, या जगामध्ये शांततामय सहजीवनाने लोक सुखी होऊ शकतात. त्यासाठी रक्ताचा एकही थेंब सांडवण्याची गरज नाही. हा कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांच्या विचारांमधला फरक आहे. आणि म्हणून आजच्या या जगाला कार्ल मार्क्सपेक्षाही बुद्धाच्या विचाराची गरज आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1956च्या काठमांडू येथे झालेल्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं की आजच्या या तरुणांनी चंगळवादाकडे म्हणजे खा प्या मजा करा इकडेच न वळता धम्माच्या अभ्यासाकडे सुद्धा वळलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकर आवर्जून तरुणांना सांगतात. कारण यामध्ये धम्मामध्ये शाश्वत असं सुख आहे. तर असा हा धम्म जो अत्यंत लोककल्याणकारी आहे, हा धम्म घेतल्यामुळे आपले अनेक प्रकारचे दुःख नाहीसे झालेले आहेत. बौद्ध समाजाची उन्नती ही केवळ आरक्षणानेच नाही, तर त्यांनी वैज्ञानिक वादाचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध समाजाची भरभराट होत आहे. त्यांचा बराचसा वेळ हा अंधश्रद्धेमध्ये खर्च न होता त्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये त्यांचा जीवनाचा वेळ खर्च होतो. ते शिक्षणाकडे वळलेत. दैववाद हा त्यांच्या जीवनातून संपलेला आहे आणि म्हणून बौद्ध समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे. बौद्ध समाजाच्या विकासाचं कारण म्हणजे केवळ राजकीय आरक्षण हेच कारण नाही. कारण राजकीय सामाजिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे ते तर बौद्ध समाजांप्रमाणे अनुसूचित जातीतील इतर घटकांनासुद्धा मिळते. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाजातील डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांनासुद्धा मिळते आणि त्यासोबतच भटक्या जातीच्या लोकांनासुद्धा आरक्षण मिळते. परंतु त्या तुलनेत जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या लेकरांची जी प्रगती आहे ती बऱ्याच अंशी नेत्रदीपक आहे. आणि त्याला बरेच लोक असं म्हणतात की ही प्रगती केवळ आरक्षणामुळे आहे. तर ही प्रगती केवळ आरक्षणामुळे नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा जो विज्ञानवादी समतामूलक बौद्ध धम्म आहे, तर आमच्या प्रगतीचं कारण हा भगवान बुद्धांचा धम्म